सह्याद्री हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कायमच पाठीराखा राहिला. परंतु हजारो वर्षापूर्वी या सह्याद्रीची डोंगर रांग त्याच्यातील घाट वाटांमुळे खूप प्रसिद्ध होती, कारण तो त्यावेळेचा व्यापारी मार्ग होता. विरगळ म्हणजे वीरांचं स्मारक. त्याची जी संख्या प्रचंड आपल्याला इथे दिसते, याच्या अर्थी इथे मोठा घनघोर रणसंग्राम झालेला होता. आणि ती लढाई म्हणजे कावले बावलेच्या खिंडीची लढाई. शिवरायांनी त्यांची राजधानी राजगडावरून रायगड करायचं ठरवलं होतं आणि त्या रायगडाची पाहणी करण्यासाठी मोरोपंत पेशवे त्यावेळी गडावर आले. त्यांनी चहूबाजूचा आजमास घ्यायला सुरुवात केली. आपल्या श्रीमान दुर्गेश्वर रायगडाला कुठल्याही अँगल मधून पाहण्यासाठी आपण कायमच उत्सुक असतो. तर या सांदोशी गावामधून रायगडाचं विलोभनीय दृश्य आपल्याला इथे दिसतं. तर याच्याच बरोबर विरुद्ध बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथे कोकण दिवा दिसतो. आपले स्वराज्याच्या लढाईचे पहिल्या लढाईचे मानकरी गोदाजी जगताप, ज्यांनी या कावले बावलेच्या खिंडीमध्ये मोठा पराक्रम गाजवला, त्यांचे वंशज मला भेटले. सतीचा माळ आहे आणि इथे महाराजांची बाजारपेठ होती. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, सह्याद्री हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कायमच पाठीराखा राहिला. परंतु हजारो वर्षापूर्वी या सह्याद्रीची डोंगर रांग त्याच्यातील घाट वाटांमुळे खूप प्रसिद्ध होती, कारण तो त्यावेळेचा व्यापारी मार्ग होता. घाट माथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी जवळजवळ 4 घाट मार्ग होते. त्यातीलच एक म्हणजे कोकण दिव्याच्या शेजारी असलेला कावले बावलेची खिंड. कावले बावलेच्या खिंडीमधून या कोकण दिव्याच्या पायथ्याचे लोक हे रायगडाला जात होते. तर त्याच कोकण दिव्याच्या पायथ्याशी असलेल्या सांदोशी या गावामध्ये आपण आज भेट देण्यासाठी आलो आहोत. या गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. कावले बावलेची खिंडीतली लढाई जी सुप्रसिद्ध आहे, तिचा आज आपण मागोवा घेऊया आणि या सांदोशी गावाला भेट देऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर पाहूया हे ऐतिहासिक सांदोशी गाव. तर या सांदोशी गावामधील लोकांनी या परिसरामध्ये इतस्ततः पसरलेल्या विरगळी येथे एकत्र करून त्याचा समूह बनवलेला आहे. विरगळ म्हणजे वीरांचं स्मारक. त्याची जी संख्या प्रचंड आपल्याला इथे दिसते, याच्या अर्थी इथे मोठा घनघोर रणसंग्राम झालेला होता आणि ती लढाई म्हणजे कावले बावलेच्या खिंडीची लढाई. त्याला थोडी पार्श्वभूमी अशी आहे, जेव्हा शंभूराजांची निर्घृण हत्या ही औरंगजेबाने केली, त्याच्यानंतर त्यावेळी रायगडावरती राजाराम महाराज, येसुबाई साहेब ही सगळी मंडळी होती आणि त्यावेळी औरंगजेबाने शाहबुद्दीन खानाला रायगड ताब्यात घेण्यासाठी पाठवलं आणि त्या शाहबुद्दीन खानाचा मुक्काम हा कोकण दिव्याच्या शेजारी असलेल्या कावले बावलेच्या खिंडीत होता आणि याची खबर इकडे या सांदोशी गावामध्ये लागली. तेव्हा जिवाजी नाईक सरकले इथे कार्यरत होते. त्यांच्याकडे रायगड रक्षणाची जबाबदारी होती. तेव्हा कावले बावलेच्या खिंडीमध्येच दबा धरून बसलेल्या शाहबुद्दीन खानाला त्या जिवाजी नाईक सरकले आणि गोदाजी जगताप, जे सासवडचे महापराक्रमी वीर होते, तर त्या दोघांनी मिळून त्या शाहबुद्दीन खानाचा मुकाबला केला. घनघोर लढाई झाली आणि शाहबुद्दीन खानाला तिथून पिटाळून लावण्यात आलं. तेव्हा कावले बावलेच्या खिंडीतील लढाईमुळे आपला रायगड सुरक्षित राहिला आणि राजाराम महाराजांना त्यावेळी तिथून उतार होऊन जवळजवळ प्रतापगडला जावं लागलं आणि तिथून पुढे जिंजीमध्ये वगैरे त्यांनी राजधानी स्थापन केली. हा आपल्याला इतिहास तर सर्वश्रुतच आहे.
कावले बावले खिंडीची लढाई आपल्या सर्वश्रुत आहे. त्याच्यामध्ये जी नावं घेतली जातात की जिवाजी नाईक सरकले आणि गोदाजी जगताप, यापैकी गोदाजी जगतापांचा पूर्ण इतिहास सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही एकदा नक्की पहा. तर दुसरे जे आहेत जिवाजी नाईक सरकले, यांचा इतिहास असा आहे की त्यांचं आडनाव सरकले असलं तरी ते नाव सरखेल, जे समुद्रकिनारी आरमाराची वगैरे रक्षण करत असत, त्या सरखेलचा अपभ्रंश होऊन सरकले झालं असं काही जण म्हणतात. तर काही जण म्हणतात की सरखेल असं त्यांचं होतं. सर किल्ले म्हणजे किल्ले सर करण्यात पटाईत असणारे ते सर्कल आणि ते पुढे सरकले असं झालं, असाही काहींचा मतप्रवाह आहे. तर ज्यावेळी समुद्र किनारी असताना तिकडे सरखेल पदावरती ते होते, तर त्या मुख्य सरखेल त्यांचं निधन झालं आणि त्यांची पत्नी लहानग्या बाळाला घेऊन आश्रयाला या रायगडाच्या पायथ्याशी सांदोशी गावामध्ये आली. तर ते लहान मूल या सांदोशी गावामध्ये लहानाचं मोठं झालं. मोठं तरणा बाण नंतर या कडेकपारीत वावरून वगैरे कणखर देह झाल्यानंतर ते पुन्हा जिवाजी नाईक सरकले म्हणून त्या परिसरामध्ये उदयास आले. त्याच वेळी शिवरायांनी त्यांची राजधानी राजगडावरून रायगड करायचं ठरवलं होतं आणि त्या रायगडाची पाहणी करण्यासाठी मोरोपंत पेशवे त्यावेळी गडावर आले. त्यांनी चहूबाजूचा आजमास घ्यायला सुरुवात केली, कारण रायगडाच्या रक्षण करणारी बाकीची गावं पण त्यांना माहीत असावी म्हणून. त्यावेळीच त्यांना ही कावले बावलेची खिंड, कोकणदिवा हा परिसर थोडासा चिंतातूर बनवत होता, कारण तो व्यापारी मार्ग होता आणि शत्रू तिथून येऊ शकला असता. त्यामुळे त्यांनी या सांदोशी गावाला भेट दिली. इथले सगळे ग्रामस्थ त्यांनी गोळा केले आणि मोरोपंतांसमोर सर्वांनी एक नाव सुचवलं की हे जिवाजी नाईक सरकले हा कर्तबगार मुलगा आहे. तर मोरोपंतांनी त्याचं पूर्ण कुळाची माहिती काढली, कारण रायगडाचं रक्षण करायला ज्याला ठेवायचंय त्या माणसाचं मातब्बर किती आहे तेही त्यांना समजलं पाहिजे. मग त्यावेळी जिवाजी नाईक सरकलेंवर या रायगड रक्षणाची जबाबदारी आली, असा इतिहास सांगतो. मंडळी, आपल्या श्रीमान दुर्गेश्वर रायगडाला कुठल्याही अँगल मधून पाहण्यासाठी आपण कायमच उत्सुक असतो. तर या सांदोशी गावामधून रायगडाचं विलोभनीय दृश्य आपल्याला इथे दिसतं. तर याच्याच बरोबर विरुद्ध बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथे कोकणदिवा दिसतो आणि कोकणदिव्याच्या खालच्या बाजूला तिथे ती कावले बावलेची खिंड आहे, जिथं मोठी लढाई घडली. आजही बरीच ट्रेकर मंडळी कावले बावले खिंडीचा ट्रेक करतात. साधारण 2 ते 2.5 तास या सांदोशी गावामधून त्या खिंडीमध्ये जायला लागतात. विरगळ संग्रहाच्या बाजूच्या शेतामध्ये एक वेगळ्या प्रकारची विरगळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्या चारी बाजूने त्या वीराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर नक्की ही कुणाची विरगळ आहे, एखाद्या वीराचं नाव वगैरे काही या गावामध्ये मला समजलं नाही, परंतु ही विरगळ जमिनीमध्ये पण किती आहे त्याचाही अंदाज आपल्याला येत नाही. कदाचित ही बरीचशी उंच जेवढी वरती दिसते तेवढीच कदाचित ही जमिनीच्या खाली असू शकते. या परिसरात काही पुरातन मंदिरांचे भग्न अवशेषही आढळून येतात. हे दृश्य पाहताना वाईट नक्कीच वाटते. तर मंडळी, या सांदोशी गावामध्ये आपले स्वराज्याच्या पहिल्या लढाईचे मानकरी गोदाजी जगताप
ज्यांनी या कावले बावलेच्या खिंडीमध्ये मोठा पराक्रम गाजवला, त्यांचे वंशज मला भेटले. तर जगताप दादा आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत सागर जगताप. ते आता आपल्याला गोदाजी जगताप म्हणा या सांदोशी परिसराचा इतिहास थोडक्यात आपल्याला सांगतील. काय सांगाल दादा? खरं म्हणलं तर घोल आणि गारजाई या ठिकाणी शहाबुद्दी खान हे सैनिक घेऊन तिथे आलता. जवळजवळ एक 15 दिवस हे जी खिंड लढवली गोदाजी जगताप आणि जीवा सर्कल नायकांनी, ते साधारण 15 मार्च 1689 ते 25 मार्च पर्यंत त्यांनी 9-10 दिवस ही खिंड लढवली. ही खिंड लढवताना ते धारतीर्थ इथे पडल्यानंतर मग जो संभाजी महाराजांना मारल्यानंतर राजाराम महाराज रायगडवर होते. रायगडवर असताना तेव्हा हा रायगडचा जो वेढा आहे, गोदाजी जगताप आणि जीवा सर्कल नायकांनी जी ही लढाई केली, त्यामुळे रायगडचा हा वेढा कच्चा राहिल्यामुळे राजाराम महाराज हे वाघदरवाजाच्या दरवाज्याने जिंजीला गेले. जिंजीला गेल्यानंतर मग इथे त्यांचे थोडेफार इथे विरगळ आहेत. चांदोशी गावामध्ये अशी 3-4 मंदिर आहेत. ग्रामदेवता आहे, हनुमान मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, श्री शंकराचं महादेवाचं मंदिर आहे, भैरीचं आहे. परत आंबुशी मध्ये एक मशीद आहे, जुनं गावठाण आंबुशीतलं. असेच काही ठिकाणी परत सती म्हणून गेलेली इथे एक महाराजांच्या अगोदरची एक सती देवता म्हणून आहे. हा, अशा गोष्टी इथे घडलेल्या आहेत. आणि आम्ही सरदार गोदाजी राजे जगतापांचेच वंशज आहेत. हे वडील आहेत आणि मी ह्यांचा मुलगा आहे. धन्यवाद दादा. सतीचा माळ आहे आणि इथे महाराजांची बाजारपेठ होती. आणि शिवाजी महाराजांच्या अगोदर इथे सती म्हणून एक स्त्री गेलेली आहे. ती सती देव म्हणून आम्ही तिला म्हणतो. परत इथे महाराजांची बाजारपेठ होती. त्यावेळेस जो बाजार यायचा पुण्यातला, तो इथे यायचा, शिफ्ट व्हायचा पुण्यातून आणि इथून रायगडवर व्हायचा. सागर दादांच्या घरासमोरील तुळशी वृंदावनामध्ये ही जी नंदीची मूर्ती दिसते ती उत्खननामध्ये सापडली होती. यानंतर आपण येतो ग्रामदेवतेच्या दर्शनाला. सांदोशी गावावर आलेलं संकट देवीने आपल्या अंगावर घेतले होते व अनेकांचे प्राण वाचवले होते अशी आख्यायिका इथे सांगितली जाते.
ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या सांदोशी गावात गणपती उत्सव आणि होळी आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाला नाच येथे खूप प्रसिद्ध आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे भात आणि नाचणीची शेती केली जाते. तर वैशाखात मोठ्या प्रमाणात आंबे, फणस, काजू, करवंद पाहायला मिळतात. रायगडाचा पहारेकरी असलेल्या, प्रसंगी छत्रपतींसाठी ढाल म्हणून उभं राहणाऱ्या या सांदोशी गावाला अवश्य भेट द्या. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.